मॅच नंबर 3 तुम्ही पाहताय. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय निसर्ग चॅलेंजर आणि त्यांना फाईट करत दुसऱ्या बाजूला कृष्णा 11 पडवेलकर भूमी. हे दोन दिग्गज संघ दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांच्या विरोधात दोन हात करत असताना चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. विशालला तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवर किया. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा किती येतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. समोरच्या दिशेला फटका खेळला. चांगला फटका आहे आणि एक टप्पा घेत बॉल बागलाच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार आलाय. संघाचा श्रीगणेशा करत असताना चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. विशालला तुम्ही पाहता विशालच्या विरोधात प्रमोद पुन्हा एकदा सज्ज झालाय. हलक्या हाताने दिशा दिल्या. हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न राहिला होता. सिंगल जरूर मिळेल. एक सिंगलच्या साथीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल तब्बल 5 अंकावरती. चांगला बॉल बीट होत असताना बॅटन पॅचच्या मधून सहज विसरला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. या देखील चांगला बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. षटक क्रमांक संपला पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या. गोलंदाज खर्च केल्यात विशालनं. धावा फक्त आणि फक्त 5. षटक क्रमांक दुसरा षटक. पहिला बॉल वरती टोकला. दणदणीत धमाकेदार दर्जेदार 4 धावा. चौकार आला. समोरच्या दिशेने आनंद कार्पेटच्या साह्यानं ड्राईव्ह करायचा प्रयत्न. सिंगल येईल. संकुल टीमचा घातक आणि धमाकेदार फलंदाज महेश घाडीगावकर याची देखील एंट्री होत असताना महेश बाबू संकुलचा चॉकलेट बॉय म्हणजे जी ओळख आहे. आणि महेश आता मात्र तोंड लपवत असताना हलक्या हाताने दिशा दिली. कडपट चेंडूला घातरी केलं. प्रोफेकी केली. तोपर्यंत एक धाव. यावेळेला सफल झालं. हुक केला ऑन साईडला. एकच धाव. विकेटचा पात्र होत असताना यश बाद झालं. थोडस लवकर यश बाद होत असताना या चमचमच्या ट्रॉफ्या तुम्ही पाहताय. आकर्षक चषक तुम्ही पाहताय. चमचमत्या ट्रॉफ्या. तब्बल या स्पर्धेमध्ये 16 संघाने प्रवेश नोंदवला आणि 16 संघांमध्ये भरपूर सारे खेळाडू. पण 16 संघांमध्ये कोणता एक संघ 12 धावा. 16 संघांमध्ये कोणता एक संघ
चॅम्पियन्स ट्रॉफीवरती आपण नाव करेल याचं उत्तर संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. अभिजित राणा मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल साईडला चांगला फटका दमदार फटका आल्या आल्या आपला बॅटचा फेस ओपन करत असताना अभिजितच्या बॅटमधून धडाकेदार चौकार 16वा स्कोर कार्ड वरती लागला गेला. षटक क्रमांक संख्या दुसरा आणि 2 षटकांच्या अखेरीस त्या फलकावरती धावा लागल्या गेल्यात. सो ऑफिल अंपायर तुम्ही पाहता ऑफिशियल पंच अगदी सचिन मांगले आणि पंकज आंबरे 2 ऑफिशियल पंच अगदी बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा त्यांना देखील कव्हर केल्यात. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. तर कॅप्टन दीपक संकुल बॉयज बी आपण आला असाल तर आपण लगेच रिपोर्टिंग करा. चला जोवेलिकर फायटर्सचे कॅप्टन अमित चांगला फटका विशाला बीट केला. 4 धावा मिळाल्यात. चौकार आलाय. चला जोवेलिकर फायटर अमित आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच आपण कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क करा. या देखील ऑन साईडला हलक्या हाताने खेळलं तर सिंगल मिळेल. टीमची टोटल धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 91 शुभ अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचत असताना 21 धावा. चांगला बॉल आहे या वेळेला बीट झाले. डॉट बॉल आलाय. अभिषेक मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक इन ला तयार होईल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. कोण आहे बॉलर कोण आहे? रोहनला तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. यस पंच आमच्याकडे वळतो. अंपायर सिग्नल दॅट्स व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम क्रिशा 11 पनवेलकर भूमी. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. चांगला बॉल या वेळेला देखील आउटसाइड द ऑफस्टंप वरती उजव्या इष्टीच्या बराच बाहेर हा बॉल. निर्धाव चेंडू येत असताना स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आपला टॉस आहे इनिंग ब्रेक मध्ये 22 धावा. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. कॅप्टन दीपक 23 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेले. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. षटक क्रमांक संपले 3रं. शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. आनंदचं षटक आहे. डेथ ओव्हर आहे आणि या डेथ ओव्हर मध्ये धावा किती बनवतात हे देखील पाहणं घरची. जर स्ट्राईक इनला अभिषेकला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती अभिषेकला पाहताय. नॉन स्ट्राईक इनला एका हाती किल्ला लढवत असताना एका हाती झुंज देत असताना प्रमोद नॉन स्ट्राईकला. पहिला बॉल अगदी दिशेमध्ये फटका घालायचा प्रयत्न. सरेशर फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑन रिझर्व मध्ये फिल्डर. 1च धाव. भरपूर चांगली स्पर्धा अगदी मैदानाच्या चौफेर बाजू भगवमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळतंय. जरा स्पीड अप करा अभिषेक, विनंती असेल. अजून भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. हे देखील विसरून चालणार नाहीये. चांगला बॉल आहे. ब्लॉकचा बॉल. मॅचला बोला की अरे पडला तो. 1 मिनिट
यावर देखील चांगला फटका आहे. एक टप्पा घेत बॉल जाऊन बॉर्डरच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार आलाय. जीतावा मॅच 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 29 रन्स. शेवटचे षटक तुम्ही पाहताय. अभिषेक मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. अभिजित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ट्रॅक वरती आहे. अभिजित आणि अभिषेक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल देखील अभिषेकच्या विरोधात लढवत असताना हल्ला. या बॉलला बोलते फलंदाज अभिजितचा बल्ला. 4 धावा आल्यात. 33 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात. बॉलच बॅक ड्राईव्ह स्वतःच्या बॉलमध्ये चेंडूला गात्र केला. देखील विकेटचा पतन होईल. सत्र संपला पहिला आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. टीम क्रिशा 11 पण भूमी या संघाची टोटल तब्बल 34 आणि 35 धावांचं लक्ष आहे. चला जोडीदार फायटर आणि संकुल बॉयज बी. चला जोगलीकर फायटर आणि संकुल बॉयज बी. कॅप्टन दीपक आणि कॅप्टन अमित. विशाल दोंडे अगदी नुकताच लग्न बिल्डिंगमध्ये अडकले होते. या आपल्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. विशाल दोंडे वर्गाचा शरीराचा खेळाडू. यस कॅमेरामॅन. टॉस या दरम्यान करण्यात येते. टीम जोगलीकर फायटरचे अमित आणि टीम संकुल बॉयज बी या संघाचे दीपक विशाल दोंडे यांच्या शुभ हस्ते टॉस इथे करण्यात येते. या टॉस जिंकला टीम जोगलीकर फायटर या संघानं. निर्णय काय असेल? यस निर्णय काय असेल? बॅटिंग यस फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. काय म्हणाला आयोजनाविषयी? कारण की भगवामय वातावरण मैदानाच्या चौफेर बाजू पाहायला मिळते आणि संकुल बॉयजचं हे आयोजन संकुल बॉयजचं आयोजन म्हणजे प्रश्न नाही. काय म्हणाल? पहिलं तर कमिटीचं हार्दिक अभिनंदन आणि इतकं चांगलं नियोजन केलंय. आपले श्रवणदादा एक लास्ट महिन्यापासून ते प्रयत्न करतात आणि त्याचंच आज म्हणजे तुम्हाला दृश्य दिसत आहे. आणि असं खेळण्याचा आनंद आम्हाला हे प्रत्येक वर्षी देतील अशी मी कमिटीकडून श्रवणदादाकडून अपेक्षा करतो. नक्कीच फलंदाजी स्वीकारली. टॉस हरला, टॉस जिंकला नाही. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असतं? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असतो आमचा. यस दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा करूयात. महाराष्ट्राला सुरुवात. पहिला बॉल वरती सिंगल आली. अभिषेकला तुम्ही पाहताय. अभिषेक आणि तुषार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 35चं लक्ष त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. डॉट बॉल आलाय. चांगला फटका यावेळेला आज जाताना खेळायचा प्रयत्न.
असं अभिजितला तुम्ही पाहत आहे नक्की सामना जिंकला तर अभिजितने देखील आम्हाला सांगितलं तर जर सेकंड मॅच आम्ही जिंकलो तर पोरांची सोय नक्कीच होईल. चांगला फटका ड्राईव्ह केलाय चौकार येत असताना या सत्रातील पहिला चौकार आलाय 4 धावाल्यात 4 धावेच्या साथीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 6 अंकावरती 6 धावा स्कोर कार्डवरती लागायला गेला. अभिषेकच्या बॅटमध्ये 4 धावा आल्यात. नेक्स्ट मॅच एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल दमदार मॅच. हा वेळा देखील चांगला फटका आहे फील्ड बीट झाले थोडेसे फंबल झाले. काय करताय मोळे मैदानाच्या आतमध्ये होत असताना फलंदाजाला परतावं लागतंय. फलंदाज अभिषेकला देखील प्रश्न पडला असेल की काही गरज होती का या धावीची आणि धावता फलंदाजाला परतावं लागेल. चर्चा झाली या चर्चेमध्ये ठरलं की फलंदाज बाद झाला तुषारला परतावं लागतंय. यस पंकज सर ऑफिशियल पंच 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 2 ऑफिशियल पंच तुम्ही पाहताय. सुपर स्पोर्ट्स लाईव्ह लाईव्ह स्ट्रीमिंग पाहतो. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं घराघरात भारताच्या कानाकोपऱ्यात आणि 7 समुद्र पार नेऊन ठेवण्याचं काम तुम्ही पाहताय. सुपर स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे चेहरे उजळून येतील. कुठला ओव्हर झाली ना ए बॅटर स्ट्राईक खाली इकडं आउट झाला बाबा असं काय करताय. ए विशाल ठीक आहे जाऊ दे सोडून दे. ठीक आहे सोड एवढं झाल्यानंतर थोडी सोड मैदान सोड ते लोक मानणार आहेत की तुम्ही ये बाबा काय झालं तिकडे नंतर डिसिजन नाही ते अगोदरच बघायला पाहिजे. आता आउट झाल्यानंतर ती थोडी मान्य करणार डेड बॉल. आता काय करणार दुसरा ऑप्शन नाही आता एकदा ठरवलं हंपायचं डिसिजन त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं असताना पाणी कशाला नवीन बॅट्समन इकडे येणार ना मग तिकडे का पाठवलं मग पुन्हा प्लेयर चेंज होतोय ना पुन्हा समजला नवीन बॅट्समन तिकडे येतोय ना रिबॉल करावं लागणार ना चुकी आहे ना.
कुणाला तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती या सिद्धू डायरेक्ट बाहेर वाईट नो यस नो +1 धावा मिळतील 2 नो +1 11 धावा स्कोर करायला लागल्यात 11 धावा बॉल शिल्लक आहेत 17 धावा करायच्या 24 35चं लक्ष 11 लागल्या गेल्यात 24 अजूनही करायच्या येणाऱ्या 17 बॉल मध्ये ह्या बॉल देखील पुन्हा 8 बार पंच आमच्याकडे वळतात याचा बिनर बॉल नो बॉल सलगच्या दुसऱ्या बॉलवरती 1+1 आली 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड 13 धावा नेक्स्ट मॅच घरचा संघ संकुल बॉल्स आपल्याला येणार अक्षामध्ये दिसेल शेवटची संधी मैदानाच्या आतमध्ये काय करतोय 3 फिल्डा चेंडूच्या पाठमारे धावत होते चेंडू बराच काळ हवेमध्ये तरंगत होता लँड झालाय नोमास लँड मध्ये यस लेजंड प्लेअर विकास जमदारे थोडासा कानमंत्र देत असताना टीमचे पाठीराख आहेत त्यांच्या देखील चेहऱ्यावरती स्मित हास्य दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली 14 धावा ह्या देखील पंच आमच्याकडे म्हणतात नो बॉल नो प्लस पुन्हा एकदा या षटकातील तिसरा नो बॉल आहे काय करताय मैदानाच्या आतमध्ये आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी 16 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड यस या टीमचे पाठीराख या टीमचे टीम ओनर सकाळच्या सत्रामध्ये यांच्या शुभ हस्ते आपण पूजन केलं सुरुवात केली असे देवीदासजी भगत भाऊ या टीमचे पाठीराखे तुम्ही पाहताय आणि त्यांनी सरकार विपुल शिंदे याचं देखील शुभ आगमन होत असताना विपुल शिंदे सरकार नुकती देखील त्यांची 4 धावा लागली या दरम्यान विपुल शिंदेचं स्वागत केलं या चौकारानं 4 धावा आल्यात 4 धावेच्या साथीनं टीमची टोळा 20 धावा अर्धा पल्ला गाठला अर्धा पल्ला अजूनही गाठायचा या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर टीम निसर्ग चॅलेंजर या संघाला स्टील 1 to go षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर यस 2 बॉल बाकी आहेत माफ करा षटक क्रमांक दुसरा पाहत आहे 20 धावा स्विच करायचा प्रयत्न 5वा बॉलला डॉट सिद्धूला तुम्ही पाहत आहे देखील चांगला फटका झेल झालाय सूरजने झेल टिपलाय यस निकनेम काडीने देखील काडी सारखा हवेत उडत झेल घेतलाय 20 धावा स्कोर करण्यासाठी लागले गेल्यात 12 मध्ये 20 झाल्यात 12 मध्ये 15 अजूनही करायचं चला टीम मीटिंग घेऊ देऊ नका पंच आपण देखील ताकीद द्या टीम मीटिंग घेऊ द्यायची नाहीये यस प्रत्येक चेंडूवरती आतमध्ये जायचं नाहीये लाईव्ह स्पर्धा अगदी काटेकोरपणे बांधली गेली नियमावली आणि त्या नियमावलीमध्ये चालू असलेली दर्जेदार स्पर्धा विनंती असेल आम्ही देखील आपल्यापासून कोऑपरेटिव्हची अशी अपेक्षा बाळगली असेल आम्ही देखील यापुढील कोणत्याही खेळाडूने जर मैदानाच्या आतमध्ये जर गेला कानमंत्र देण्यासाठी तर लगेच त्या संघावरती पॅनलाइज म्हणून घोषित केलं जाईल मयूर आलाय स्ट्राईक इनला रोहनला तुम्ही पाहता नॉन स्ट्राईक इनला रोहन नॉन स्ट्राईक इनला अभिजित बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल यावेळेला सफ्टांना खेळलाय पहिल्या बॉलवरती डिफेन्स केलाय चॉक केलाय सिंगल आली 12 मध्ये 20 झाल्या होत्या 12 मध्ये 15 करायच्या होत्या सिंगल आली आता 13 मध्ये 21 झाल्यात नो बॉल आलाय अतिरिक्त धाव 22 धावा झाल्यात 13 ची गरज आहे 11 मध्ये
पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल, नो +1, सलगचा दुसरा नो, सलगचा दुसरा नो. 24 धावा स्कोर कार्ड वरती. अभिजित यावेळेला देखील धावाची संधी होईल मैदानाच्या आतमध्ये निर्माण. सिंगलच्या साथीने 25 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेल्यात. 10ची गरज. 9 बॉल 10ची गरज. समोरच्या दिशेने फटका केलाय. लॉंग ऑन रिझर्व मध्ये फिल्डर आहे. एक धाव मिळेल. 26 धावा. स्विच केला, चांगला फटका आहे. देखना स्ट्रोक फिल्डर आहेत. विकेट किपर अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्राण प्रतिष्ठा पणाला लावून फिल्डिंग करत असताना 27 धावा. स्टील 1 to go. यामुळे आगार लढाचा प्रयत्न, चांगला फटका. देखना स्ट्रोक क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉल अडवला. धावाची संधी मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली आहे आणि इथे निर्णय क्लोज आहे. चर्चा देखील होईल. यस बॅटर OUT फलंदाज झालाय. फलंदाज बाद झालाय. बॅटर आउट झालाय. धावा. चला टीम मीटिंग घेऊ देऊ नका. 7 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग घेऊ देऊ नका. यस चॅलेंजर बॉयज आणि 9 कृष्ण आपण आला असं तर लगेच आपण रिपोर्टिंग करा. 9 कृष्ण आणि चॅलेंजर बॉयज. सहा मध्ये 7ची आवश्यकता होती. पहिला बॉलवरती आली आहे इथे सिंगल. प्रमोदला तुम्ही पाहताय शेवटच्या षटकामध्ये 6 बॉलला 7ची गरज असताना पहिल्या बॉलवरती सिंगल. टीमची टोटल धाव पोहोचले 29. 29 धावा. आता बॉल शिल्लक 5 धावा करायच्या. 6 स्ट्रायकिंगला रोहन. 5 बॉल 6ची गरज. 5 बॉल 6ची गरज असताना यावेळेला भीड झालेत. निर्धाव चेंडूला डॉट बॉलची सांगता होत असताना 4 मध्ये 6. मोठा प्रहार एका दुसरा जरूर लगवावा लागेल. चला अभिजित, आपण जर यापुढच्या बॉलवरती वेळ खर्च केला तर लगेच आपल्याला 2 धावेच्या पाण्याने समोर जावं लागेल. अभिजित सातत्याने पुकारतो. आपण बराच वेळ खर्च करताय. यस पंच, आता जर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च केला लगेचच तुम्हीच पॅनलाइज घोषित करायचं आहे. पुढे ससा चांगला फटका आहे.
4 मध्ये 6 करायच्या होत्या या बॉलवरती आले सिंगल. 3 बॉल 5ची गरज या मॅच मध्ये. एखादा मोठा प्रहार जरूर लगवावा लागेल. ह्या दुष्काळ 13वा महिना. नकार दिलाय -1 धावा मिळतील 2 आणि आता शेवटच्या 3 बॉल मध्ये 3ची गरज आहे. काटेकी टक्कर. 3 बॉल 3ची गरज. हलक्या हाताने खेळला या वेळेला मैदानाच्या आतमध्ये. घडतोय काय एक धाव मिळेल. 2 मध्ये 2 वाजून बनवायच्या. 2 बॉल 2ची गरज. क्लोज फिल्डिंग जरुरी होईल. प्रेशर आहे फलंदाजावरती, प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर आहे प्रत्येक खेळाडूवरती. 2 बॉल 2ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. दोन बॉल 2ची गरज. 80 दिले ना, मी 60 टाकले. पुरेसा फटका खेळला, चांगला फटका आहे. हा 80 दिले बघ त्यांनी. एक धावाली कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 1ची गरज. क्लोज फिल्डिंग काटेकी टक्कर दोन्ही संघांमध्ये. कोणता संघ जिंकेल या मॅच मध्ये याचं उत्तर अजूनही बंद लिफाफामध्ये. टीम मीटिंग घेऊ नका. यस पंच, खेळाडूंची कोणत्याही प्रकारची सावली खेळपट्टीमध्ये येऊ द्यायची नाहीये. 1 बॉल 1ची गरज. 1 बॉल 1. स्टॉक आहे का बघ, स्टॉक आहे का बघ म्हटलं. 1 बॉल मध्ये 1ची गरज असताना या वेळेला एंडिंग वेल बट ऑल इज वेल. सामना जिंकलाय टीम निसर्ग चॅलेंजर या संघाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचा खूप आभार. वेल प्लेड बॉयज टीम निसर्ग चॅलेंजर्स अँड हार्ड लक बॉयज टीम क्रिशा 11 पनवेलकर भूमी.